वर्षांपासून नरकात अडकलेला हा राक्षस आज नरकातून मुक्त झाला आहे। त्याच्याकडे आहे आधुनिक तंत्रज्ञानाची शक्ती। त्या शक्तीचा वापर करून तो पृथ्वीवरील जीवन नष्ट करू इच्छितो, कारण यातच त्याला आनंद होतो, आसुरी आनंद। राक्षसाने त्याचे आधुनिक यंत्र चालू केले आणि त्यामुळे सुरू झाला विनाश। हिंदू रेव्हेंजर्सची टीम लीडर गीताने हा विनाश स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला। तिने लगेचच तिच्या साथीदारांना ही माहिती दिली। आता हिंदू रेव्हेंजर्स तयार होते शहराचे रक्षण करण्यासाठी। राक्षसाकडे प्रचंड शक्ती तसेच भरपूर बुद्धी होती। त्याचे हे शक्तिशाली ऊर्जा यंत्र नष्ट करणे असंभव वाटत होते। त्याने हिंदू रेव्हेंजर्स कडे पाहिले आणि त्यांच्यावर तो हसला। हिंदू रेव्हेंजर्स साठी काहीही असंभव नाही। टीम लीडर गीताने पहिला वार केला आणि तिच्या पाठोपाठ नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांनी अनेक वार केले। राक्षसाचे आधुनिक यंत्र बघता बघता नष्ट झाले। राक्षसाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, तो हिंदू रेव्हेंजर्सना घाबरला। पण हिंदू रेव्हेंजर्सची तुलसी हिने एक अत्यंत शक्तिशाली वार करून त्या राक्षसाचा सर्वनाश केला। राक्षसाचा पराभव करून हिंदू रेव्हेंजर्स शहराच्या रस्त्यावरून सुखाने चालू लागले। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे विजयी झाले आणि पुढे सुद्धा असेच विजयी होत राहतील, कारण ते आहेत हिंदू रेव्हेंजर्स।